नागपुर में कांग्रेस विधायक नाना पटोले ने राज्य सरकार और कानून व्यवस्था को लेकर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि गृह विभाग का प्रभाव खत्म हो चुका है और पुलिस प्रशासन पूरी तरह ढीला पड़ गया है, जिससे आम जनता और खासकर महिलाएं असुरक्षित महसूस कर रही है। पटोले ने आरोप लगाया कि सत्ता पक्ष के नेताओं में अहंकार बढ़ गया है और इसी वजह से अपराधों में वृद्धि हो रही है। उन्होंने कहा कि पहले मुंबई जैसे शहरों में महिलाएं देर रात तक सुरक्षित घूम सकती थी, लेकिन अब पूरे महाराष्ट्र में सुरक्षा की स्थिति बिगड़ती जा रही है। वहीं राहुल गांधी के बयान पर बोलते हुए पटोले ने कहा कि उन्होंने सकारात्मक बात रखी है और लोकतंत्र में हर पार्टी में चुनौतियां होती है। उन्होंने केंद्र सरकार पर भी निशाना साधते हुए बयानबाजी की। सरकारने ज्या पद्धतीनं भाषाचा आणि धर्माचा जो तिढा निर्माण करून ठेवलेला आहे तो पूर्वग्रामीण महाराष्ट्राला त्याचे परिणाम आता भोगावे लागतात आहे। शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा बाजूला ठेवला गेलेला आहे आणि आपण हे सगळं चित्र पाहतो आणि त्याच्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये ते विष आता उतरलेला आहे। सरकारमधल्या लोकांना आणि आमदारांना जो माज आलेला आहे तो आपण सगळेजण पाहतो आहे। त्यामुळे याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्यासारखं काही नाही। जनतेचे प्रश्न आज आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत। आम्ही अनेकदा सांगितलं आहे की राज्यात गृह खात्याचा कुठलाही दबदबा राहिलेला नाही। पोलीस प्रशासन वाऱ्यावर आहे आणि जनता सुद्धा वाऱ्यावर आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे मंत्र्यांच्या आणि सत्ता पक्षाच्या लोकांच्या मागे पोलिसांनी लक्ष द्यायचं आहे, जनतेकडे लक्ष द्यायचं नाही आहे आणि तो माज आपण आलेला आहे सरकारचा, तो आज महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र, महिला सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि दिवसाढवळ्या आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली अशी एक व्यवस्था होती, मुंबईसारख्या शहरामध्ये रात्री 12-1 वाजताही महिला रस्त्यावर फिरली तरी त्या ठिकाणी महिला सुरक्षित राहते। पण आज महाराष्ट्राच्या मुंबई असो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असो, आज महिला सुरक्षित नाही असं हे महाराष्ट्राचं विद्रुप चेहरा राज्याच्या राज्यकर्त्यांनी तयार केलेला आहे हे आपण पाहतोय। मूळ प्रश्न आहे की लोकशाहीमध्ये कुठलाही पक्ष असेल, हे पक्ष आपण आता पाहिलं भाजपमध्ये काय चाललंय, त्याच्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये रिक्स आहेच। त्यामुळे राहुल गांधींनी सकारात्मक उत्तर दिलं। राहुल गांधींनी त्या गुंडाईझम करणारे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री तशासारखं उत्तर नाही दिलं। त्यामुळे सकारात्मक उत्तर देणं हे काही चुकीचं ठरतं का, हा माझा प्रश्न आहे।